भुजबळ साहेबांना खरं तर मला विनंती करायची आहे, जे सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी प्रामाणिकपणे आंदोलन करत असतील, उपोषण करत असतील, तर त्याला राजकीय रंग देऊ नये. जेव्हा जालन्यामध्ये लाठीचार्ज झाला होता, अमानवीय लाठीचार्ज झाला होता, महिला, लहान मुलं यांनाही पोलिसांनी त्या ठिकाणी सोडलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं असणाऱ्या लोकांची विचारपूस करायला तिथलं वातावरण फार भीतीचं झालं होतं. दवाखान्यात मी गेलो होतो, तिथल्या लोकांना भेटलो, पत्रकारांना भेटलो, सामान्य लोकांना भेटलो आणि जरांगे पाटलांच्या कुटुंबियाला, ज्याच्यामध्ये त्यांच्या पत्नी, मुलं, त्यांना मी भेटलो होतो. पण मला एकच इथं सांगायचंय की याच्यामध्ये राजकीय भूमिका जे भुजबळ साहेब घेत आहेत, नाही तर भुजबळ साहेबांना जे कुठले भाजपचे मोठे नेते राजकीय भूमिका घेण्यासाठी सांगत आहेत, नाहीतर दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या मोठ्या भाजपच्या नेत्याच्या हातामध्येच होम मिनिस्ट्री आहे. मग त्या होम मिनिस्ट्रीचा तसंच सीबीआय ईडीचा वापर करून तुम्ही केलेलं जे वक्तव्य आहे की ज्याच्यामध्ये आम्हीच कुठेतरी आंदोलनाला जरांगे पाटलांना बसवलं, नाही तर टोपे साहेबांनी बसवलं, याच्यामध्ये तुम्ही शहानिशा करा, खरं काय खोटं काय लोकांसमोर तिथे येईल. पण जेव्हा सामान्य लोकांवर लाठीचार्ज होतो तिथं जाणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी, म्हणून आम्ही तिथं गेलो होतो. खरं तर भुजबळ साहेबांचं वक्तव्य ऐकल्यानंतर थोडंसं आश्चर्य याच्यासाठी वाटतं की ज्या व्यक्तीचा नाही तर भाजपच्या नेत्याचा आदेश ते आज ऐकत आहेत, त्यांच्या विरोधात नाही तर भाजपच्या विरोधात भुजबळ साहेब नेहमी हेच बोलत होते की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कोणामुळे धोक्यात आलं असेल तर ते भाजपमुळे आलेलं आहे. मग आज भुजबळ साहेब भूमिका अशी का घेत आहेत? त्यांना कोणीतरी बोलायला सांगत आहे का भुजबळ साहेब मोठे नेते आहेत? आणि मग अशा पद्धतीने दोन समाजामध्ये वाद निर्माण करून जर भाजप नाहीतर काही महायुतीतले नेते राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही. लोकांना अनेक इतर अडचणी आहेत, त्याच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. पण भाजपला दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही, म्हणून कुठेतरी हिंदू मुस्लिम करण्याचा, ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न खरं तर या इलेक्शनमध्ये ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.